हाय फ्रेंड्स, तर बघा आता आम्ही कुठं आलो आपण. आम्ही आलेलो आहे आज माझ्या मित्राच्या लग्नाला, दराडे पाहुण्यांच्या लग्नाला आलेलो आहे. तर आम्ही काय घरून येताना काय ब्लॉग काढला नाही, आम्हाला झाला होता उशीर आणि इथं आलो तर लग्नाला 1 तास टाइम आहे. तर चला आता तुम्हाला लग्न दाखवतो. तर बघा आता आम्ही गेली एंट्री आतमध्ये आणि नवरदेव अजून घोड्यावरच. चला मित्रांनो पाहू शकता, मी माझ्या मित्राच्या लग्नाला आले होते. हा कार्यालयाचा जो एरिया आहे, माणसं पाहू शकता तुम्ही तिथे. दोन्ही परिवारातील ज्येष्ठ सदस्यांना देखील विनंती असेल. खूप माणसं असं आलेले आहेत. आपण स्टेजवरती त्यांना घेऊन यायचं लगेच. तर बघा यांनी मला केवढंच ना अक्षता दिलाय, एवढा अक्षता तुम्हाला तर बघा आताच आम्ही ज्येष्ठ लग्न लावून आलो आणि ह्यांनी मला लग्नात अक्षता टाकायला किती दिलं माहिती का? फक्त चार तांदूळ दिलं होतं. हाय ना, किती तांदूळ दिलं तुम्हाला अक्षता टाकायला? 4-5 तांदूळ होते, कारण की आम्ही जरा लग्नाला लेट उशिरा गेलो, त्यामुळे अक्षता मला उशिरा फक्त 5 तांदूळ दिले. 5 मंगलाष्टकीचे 5 तांदूळ तेवढंच मी टाकले आणि आम्ही लगेच बाहेर आलो. आता जस्ट लग्नाला छान असं नवरीला शुभ आशीर्वाद दिले आम्ही त्यांना भेटलो आणि लगेच आलो. तिथं काही व्हिडिओ घेतला नाही मी. तर चला आता आपण जाऊया आत्याकडे. तर बघा आताच मी आत्यापाशी आली. इकडे आहे पिऊ. आत्या काय करताय? काय नाही, बसली चालली सकाळ. आत्या मालिका बघ. बघा मामाचा लाड, कुत्र घरात. मामा कुत्र काय घरात असतंय वय? कुत्र घरात असतंय? बघा कसं करतोय. टॉमी टॉमी इकडे हो गो. तुमच्यासोबत खेळ, तुमच्या ओळखीच आहे ती. मग मला हे आहे ना फ्रेंड्स, हे आहे ना कुत्र येत आणि मला हे आहे ना, मला बघायला येत आणि हे कुत्र घेऊन आलते. हाय ना मामा, मला बघायला येत आणि मामा हे आणि हे आलते आणि हे कुत्र. आम्हाला घरात लक्ष्मी मिळाली. आहो मला बघायला येत आणि हे गाडी चालवत होते. मामा माग बसलेले नाही, कुत्र होतं मध्ये. एवढे जण मला बघायला आलते. मला बघायला येत आणि कुत्र घेऊन आलते. मला बघायला कुत्र घेऊन आलते पहिल्यांदाच. तेव्हा टॉमी छोटा होता. ओ मामा चावल किती. चला आता आमच्या आत्यासोबत मामासोबत भरपूर गप्पा मारून झाल्या आणि आम्ही आता चाललोत घरी. तर चला आता आत्या आणि मामासोबत भरपूर गप्पा मारल्या आणि दाजी काय घरी नव्हते. दाजी पूजाताई कुठेतरी शूटिंगला गेले होते, त्यामुळे त्यांची काही भेटच झाली नाही. त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलतो बारामतीला, पण त्यांची काही भेटच झाली नाही. म्हणून आता आम्ही आत्याला मामाला भेटून आता आलो ड्रेसच्या दुकानामध्ये. आता मला घ्यायचा ड्रेस. तर चला आता आपण ड्रेस बघूया. बघा असे किती छान छान असे ड्रेस आहे तिथं. तर बघा आता मला घेतला ड्रेस आणि आम्ही चाललो. कुठे चाललो ते माहीत नाही. हे मला म्हणले की सरप्राईज आहे, तर कुठे घेऊन जाणार आहेत काय माहीत. तर चला आता आपण बघूया कुठे घेऊन जातात. तर आता आम्हाला फिरून फिरून भूक लागली म्हणून आम्ही आलो काहीतरी थोडंसं लाईटली खायला, आहे ना. तर चला तुम्हाला दाखवते आम्ही कुठं आलो. बघा इथं असं किती छान हॉटेल आहे आणि आम्ही इथं आलोत. तर बघा असं पाणी, ही गार वाटते, असं रोड आहे, ते किती छान वाटते बघा. तर चला आम्ही काय मागवलंय तुम्हाला दाखवते. बघा आम्ही पेपर डोसा मागवला आहे, कारण मला पेपर डोसा हा खूप जास्त आवडतो आणि यांना तर काय नाही आवडत. आता मी खाणार आहे, तर चला आपण खाऊया. तर बघा फ्रेंड्स आता जस्ट पोटात थोडंसं टाकलं आणि आता लागलं फिरायला.
तर बघा आम्ही असे एका बागेत फिरायला आलो तर किती छान असं आहे इथं कसे चालतात. तर बघा आता आम्ही कुठं आलो आपण आता जस्ट जे आपण तुम्ही आतुरतेने ज्या गोष्टीची वाट पाहत होता आम्ही सारखं सांगत होतो आम्ही इकडे जाणार तिकडे जाणार, तर आम्ही आता आलेलो गरुड बागेत फिरण्यासाठी. तर चला आता तुम्हाला गरुड बाग दाखवते. तर बघा गरुड बागमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी कसं आहे, किती छान असे खेळतात मुलं, त्यांना खूप भारी वाटतं. इथं बघा इकडं कसं आहे, इकडे वेगळे, प्रत्येक जागेवर त्यांना वेगळं वेगळं खेळण्यासाठी आहे. तर चला आता आम्ही चाललो आतमध्ये तर तुम्हाला दाखवते. बघा ही अशी आहे गरुड बाग, किती छान आहे. छान आहे ना. छान आहे, खूप छान आहे, एकदम सुंदर असं लहान मुलांना फिरवणूक अशा आहे. बघा इकडं आहे कॅनेल, असं पाणी असं बघण्यासाठी खूप छान. आणि इकडे बघा अशी बाग आहे. तर बघा आम्ही एवढं वेळ गरुड बाग करत होतो तर खरा गरुड इथं आहे ना. ह्या नावाने जी बाग ओळखली जाते ते ह्या गरुड बाग. असं छान असा गरुडाचा इथे मूर्तीसारखं बनवलेलं आहे. तर किती छान गरुड आहे बघा. तर चला आता आपण गरुड बागला आणि गरुडला बाय बाय करून आपण जाऊया आपल्या रोडला आपल्या मार्गाने आपण. चला गरुडला बाय बाय. आपला व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल मित्रांनो मी तुमचं सर्वांचं पहिल्यांदा आभार मानतो. आमच्या व्हिडिओ तुम्ही रोज पाहता, असं आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सहकार्य करत जावा, आमचे व्हिडिओ पाहत जावा आणि जास्तीत जास्त आमच्या व्हिडिओना तुम्ही शेअर करत जावा, लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा. तरी आम्ही दोघांच्या वतीने, अश्विनीच्या आणि माझ्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो. आणि सर्वांनी इथून पुढे मागे जसं प्रेम केलं तसं इथून पुढे आमच्या व्हिडिओ चॅनलवर. तर माझ्या चॅनलचं नाव आहे अश्विनी दीपक सोनवणे आणि ह्यांच्या चॅनलचं नाव आहे अश्विनी नाही काय दीपक अश्विनी ब्लॉग असं आहे. तर आमच्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच साथ द्या आम्हाला. तुम्ही साथ देता आम्ही पुढे येऊ. आणि चला थँक्यू आमचा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल.